नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहताय DS न्यूज. बातमी आहे पुण्यातील जुन्नर तालुक्यात एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली. एकतर्फी प्रेमातून तरुणानं विद्यार्थिनीवर कोयत्यानं सपासप वार केले. त्यानंतर या तरुणानं गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यामध्ये घडली आहे. तरुणीने लग्नाला नकार दिल्यामुळे तरुणानं हे भयंकर कृत्य केलंय. या घटनेमुळे पुणे हादरलं. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करतायत. मिळालेल्या माहितीनुसार महेश डामसे असं आरोपी आणि आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव होतं. महेशचे एका तरुणीवर प्रेम होतं, मात्र ती लग्नाला होकार देत नव्हती आणि या रागातून त्यानं तरुणीवर हल्ला करण्याचा कट रचलाय. ही तरुणी जुन्नरमधील एका वसतिगृहात राहत होती. ती वसतिगृहातून महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी निघालेली होती. तेव्हा सरकारी रुग्णालयाच्या मागे महेशनं तिला गाठलं आणि कोयत्यानं तिच्या डोक्यावर, चेहऱ्यावर सपासप वार केलेत. बुधवारी सकाळी घडलेल्या या धक्कादायक घटनेमध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. त्यानंतर तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. तरुणीवर हल्ला केल्यानंतर आरोपी महेश घटनास्थळावरून फरार झालेला होता. जुन्नर पोलिसांनी महेश विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला होता. आज सकाळी एका टेकडीवर महेशची गाडी आढळून आली. त्या परिसरामध्ये पोलिसांनी महेशचा शोध घेतला असता एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये त्याचा मृतदेह आढळून आलाय. जुन्नर पोलिसांनी महेशचा शोध घेत असताना CCTV फुटेज तपासले. CCTVमध्ये त्या परिसरामध्ये तो एकटाच गेल्याचं दिसून आलंय. त्यामुळे ही आत्महत्या असल्याचं दिसून येत आहे. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या घटनेनं जुन्नर तालुका हादरून गेलाय. या घटनेचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर निवासी वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.